मित्रांनो, महा आय डी तयार करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या ठिकाणी आल्यानंतर येथे पहा मित्रांनो, एक नागरिक एक महा आय डी. आता हा महा आय डी आपल्याला कशासाठी काढायचा आहे आणि याचा आपल्याला पुढे काय उपयोग होणार आहे, याबाबत आपण संपूर्ण माहिती सुरुवातीला पाहूया. आणि नंतर हा महा आय डी कसा काढायचा याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. आता सर्वप्रथम आपल्याला याविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्याला येथे आमच्या विषयी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. महासारथी हे महाराष्ट्रातील नागरिकांशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती एकत्रित करणारे महाराष्ट्र शासनाचे एकात्मिक डिजिटल व्यासपीठ आहे. शासनाच्या विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेताना नागरिकांना एकसंघ व सुलभ अनुभव प्रदान करण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना महा आय डी हा एकमेव ओळख क्रमांक तयार करता येतो. हा एकच ओळख क्रमांक महाराष्ट्र शासनाच्या विविध सेवा व योजनांसाठी वापरता येतो. त्यामुळे वेगवेगळ्या विभागांसाठी वारंवार अर्ज करण्याची किंवा तीच माहिती व कागदपत्रे पुन्हा पुन्हा सादर करण्याची गरज राहणार नाही. सुरक्षितपणे पडताळलेली नागरिकांची माहिती एकाच प्रणालीमध्ये उपलब्ध करून महा आय डी विविध सेवा आणि योजना मिळण्याची प्रक्रिया सुलभ करते, कार्यवाही अधिक जलद करते आणि वितरण अधिक पारदर्शक बनवते. यांचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? महासारथी तुमची माहिती महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांकडून एकत्र करून एक संपूर्ण आणि अद्ययावत प्रोफाईल तयार करते. त्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती अचूक राहते आणि विविध सेवा वापरताना आणि योजनांसाठी अर्ज करताना वारंवार तीच माहिती भरावी लागत नाही. नागरिक आपल्या वैयक्तिक माहितीच्या आधारे त्यांना पात्र असलेली शासकीय योजना आणि सेवा यांची अनुकूल यादी पाहू शकतात. यामुळे त्यांना त्याच्या गरजांशी जुळणारे लाभ आणि संधी सहज मिळतात. आता यांचं ध्येय काय आहे? हे कार्ड कशासाठी काढायचं आहे? नागरिकांना शासकीय सेवांची सहज उपलब्धता मिळेल, ज्यामुळे ते कोणत्या योजनेसाठी पात्र आहेत हे स्पष्टपणे समजू शकेल. हे आमचे ध्येय आहे. महासारथी प्रणालीचा उद्देश नागरिकांना एक सोप्या, स्पष्ट आणि अडथळामुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे, जेथे नागरिक आपली माहिती व्यवस्थापित करू शकतील आणि आवश्यक सेवांसाठी सहज अर्ज करू शकतील. सदर प्रणाली व्यक्तिगत माहिती अचूक ठेवण्यास मदत करते आणि शासकीय सेवा व योजनांची माहिती मिळवणे व जलद सोपे बनवते. आम्ही नागरिकांना सेवा प्राप्तीची प्रक्रिया अधिक सुलभ, सुटसुटीत आणि प्रभावीपणे देण्यास कटिबद्ध आहोत. आता या महा आय डीचा उपयोग काय आहे? मित्रांनो, ज्या नवीन नवीन योजना येतात किंवा ज्या अनुदान असतील किंवा बाकीच्या इतर काही योजना असतील, त्यांच्यासाठी आपल्याला वारंवार कागदपत्र अपलोड करावे लागतात. संपूर्ण माहिती आपली त्यामध्ये सतत भरावी लागत असते. आता ही माहितीमधून तुम्हाला काय होणार आहे? तर हा महा आय डी जनरेट केल्यानंतर तुम्हाला कोठेही कागदपत्र सतत अपलोड करण्याची गरज लागणार नाही आणि कोणत्या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता, तुम्हाला या ठिकाणी या महा आय डीच्या मार्फत तुम्हाला येथे पाहायला मिळणार आहे. आता हा महा आय डी काढण्यासाठी आपल्याला मुख्य पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी येथे पहा, तुमचा महा आय डी तयार करा. येथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो, या बॉक्समध्ये येथे टिक मार्क होणार नाही. त्यासाठी आपल्याला येथे खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. ही संपूर्ण माहिती आपल्याला वाचून घ्यायची आहे आणि येथे खाली आल्यानंतर येथे दुसरा बॉक्स आहे. या बॉक्समध्ये आपल्याला येथे टिक मार्क करून घ्यायची आहे आणि येथे OTP पाठवा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला बॉक्समध्ये असा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर आपल्याला सत्यापित करा यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर येथे पहा, प्रवेश संमती तुमच्या एकीकृत नागरिक डेटावर प्रवेश आणि व्यवस्थापन करण्यासाठी आमच्या परवानगीची आवश्यकता आहे. आता ही संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि थोडंसं खाली स्क्रोल करून यायचं आहे आणि आता खाली आल्यानंतर येथे आपल्याला या बॉक्सवरती टिक मार्क करून घ्यायची आहे आणि स्वीकृती द्या आणि पुढे जा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आधार कार्डप्रमाणे तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला संपर्क माहिती येथे मोबाईल नंबर यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. आता ही माहिती व्यवस्थित भरून घ्या आणि थोडंसं खाली स्क्रोल करून या बॉक्समध्ये जसा कॅप्चा आहे तसा सेम कॅप्चा आपल्याला पुढच्या बॉक्समध्ये असा भरून घ्यायचा आहे आणि जतन करा आणि पुढे जा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला वरच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जो तुम्ही ईमेल ID टाकलेला आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक OTP येणार आहे. तो आपल्याला खालच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे.
या ठिकाणी OTP टाकून घेतल्यानंतर सत्यापित करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। प्राप्त नोंदणीदार प्रक्रिया सुरू आहे। या ठिकाणी येथे पहा ID तयार करण्यासाठी साधारण 24 तासांचा कालावधी लागेल। महा ID तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळवण्यात येईल। तुम्हाला महा ID हॅज बीन सक्सेसफुली जनरेटेड महासारथी पोर्टल असा टेक्स्ट मेसेज येईल। त्यावेळेस तुम्हाला या मेन पेजवरती यायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर येथे तुम्हाला हा पॉपअप कट करून इथे पहा या ठिकाणी सर्वात शेवटी एक ऑप्शन आहे लॉग इन, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन्स पाहायला मिळते। त्यामध्ये सर्वात प्रथम जो ऑप्शन आहे नागरिक लॉग इन, त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला येथे 2 ऑप्शन पाहायला मिळत आहेत, महा ID आणि आधार। तर तुम्हाला टेक्स्ट मेसेज आलेला आहे, त्याच्यामध्ये एक तुमचा महा ID नंबर तुम्हाला येईल। तो महा ID नंबर तुम्हाला येथे टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही इथे आधार नंबर सुद्धा टाकू शकता। तर आपल्याला येथे दोघांपैकी कोणताही एक ID टाकून लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे या ठिकाणी तुम्ही रजिस्टर करते वेळेस जो मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल, तो आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुढे येथे प्रमाणित करा यावरती क्लिक करायचं आहे। आता पुढे आल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दाखवलं जाईल आणि त्याच्या पुढे तुम्हाला तुमचा महा ID पाहायला मिळेल। त्यानंतर पुढे थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता की तुम्हाला इकडे तुमचा महा ID कार्ड पाहायला मिळणार आहे। याच्यामध्ये तुमचं नाव, जन्मतारीख, जेंडर, ॲड्रेस, तुमचा महा ID नंबर, आधार कार्डचा नंबर, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता इथे तुम्ही खाली पहा की तुम्हाला इथे एक फ्लिप नावाचा ऑप्शन दिला आहे। त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला कार्डच्या दोन्ही बाजू तुम्ही पाहू शकता की कार्डची दुसरी बाजू आहे त्यावरती तुम्हाला एक बारकोड दिसेल। त्याचप्रमाणे त्याखाली जर हे कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला डाउनलोड महासारथी कार्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही हे कार्ड डाउनलोड करू शकता। तर हे डाउनलोड झालेलं कार्ड तुम्ही इकडे पाहू शकता की अशा प्रकारे हे आपलं महा IDचं कार्ड जे आहे ते असणार आहे। मित्रांनो, त्याच्या पुढे आपल्याला येथे खाली पाहू शकता की एक नेक्स्ट बटन दिलं आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। आता नेक्स्ट करून पुढे आल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण तुमची माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी तुमचे डेमोग्राफिक डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळतील, त्याचप्रमाणे एज्युकेशन डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील, त्याचप्रमाणे तुमचे ट्रान्सपोर्ट व्हेकल डिटेल्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे अशी संपूर्ण माहिती तुमची या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर जर तुम्ही प्रोफाईलवरती क्लिक केलं तर या ठिकाणी पहा तुमचा आधार कार्ड प्रमाणे तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता आपण कुठल्या कुठल्या योजनांमध्ये इथून अर्ज करू शकतो आणि आपण कुठल्या योजनांसाठी पात्र आहोत हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर येथे गो टू महा SOSO याच्यावरती आपल्याला येथे क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुमचा जो काही महा ID क्रमांक आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे किंवा आधार नंबर टाकून घेतला तरी चालेल आणि इथे लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे। नंतर पुढे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल, तो आपल्याला या बॉक्समध्ये टाकून पुढे व्हेरीफाय OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता पुढे या ठिकाणी आल्यानंतर येथे पहा महा DBT 2.0 याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी महा DBT मार्फत ज्या काही योजना येतात त्या सर्व योजनांची तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहायला मिळणार आहे। त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती असतील किंवा ज्या काही योजना असतील त्या संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। तर आता मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो। तर याच्यामधून तुम्ही कोणतीही एक योजना निवडू शकता आणि त्या योजनेसाठी तुम्ही इथून डायरेक्ट अर्ज करू शकता। तर त्या योजनेबद्दल जर माहिती पाहायची असेल तर तुम्हाला येथे वर्णन या चिन्हावरती येथे क्लिक करायचं आहे आणि त्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। परत या योजनेचा GR जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी GR पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी येथे पहा अर्ज करा या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करा याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। अर्ज करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट येथे तुमचं फायनान्शियल इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि अर्ज करण्यासाठी पुढे जा याच्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या योजनेसाठी मेन पेजवरती येणार आहात आणि इथून तुम्ही डायरेक्ट या योजनेसाठी अर्ज करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला महा ID कार्ड कसा तयार करायचा, त्याचे काय फायदे आहेत आणि अर्ज कसा करायचा हे अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया पुन्हा एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।